त्यावेळी अहो नारायण म्हणून स्वागत करणारा रे नारदा म्हणजे हरेरावीची भाषा अर्थात याच्या अंतरावी अहंकार. मग यालाच आलेला अहंकार दूर करण्यासाठी ज्यानं वैकुंठ दिव्याकडे प्रक्षेपण पाहिलं, या भूतलावर अवतीर्ण झाला 8व्या अवतारानं नटलेला गोपाळ कृष्ण याच्याकडे मी पाठवलंय काय, पुढे काय घडतं आणि याच्यातून काय विश्वासाठी निर्माण करता येईल. भक्ती मार्गाचा प्रसार नारदाचं जीवन, पण विचार करतोय माणसाच्या जीवनाचा. माणसाने जगावं कसा मोठा यक्ष प्रश्न आहे. अशा या अहंकारापासून स्वतःचं जीवन स्वतःचा संसार वाचवायचा असेल तर हे माणसा माणूस म्हणून वागायला पाहिजे. देवाचं देवत्व, धर्माची धार्मिकता आणि माणसाचं माणूसपण या त्रिवेणी संगमाचा अर्थच मुळे माणूस प्रेरित केला जातो आणि तोच माणूस तिचा धर्म ज्यानं आत्मसात केला आणि तो माणसाप्रमाणे वागणारा तोच खरा माणूस. हे माणसा, अरे ज्यावेळी माणूस म्हणून जन्माला आलास ना त्यावेळी येताना कसा रे आलास, माणसाची कर्तव्य पूर्ण केली, या लोकांची यात्रा करून परलोकी जाणार आहे, जात असताना कसा जाणार आहे हे ज्याला कळलं ना तोच खरा माणूस, तोच खरा माणूस. अरे तसा आलास ना तसंच माघारी नाही